अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत। ममदापूर शिवारात आज सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जण जखमी झाले असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तिवसा तालुक्यातील ममदापूर शेत शिवारात आज सकाळी 7:30च्या सुमारास जंगली रानडुकरानं केलेल्या हल्ल्यात 2 जण जखमी झाल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार ममदापूर येथील अल्पभूधारक शेतकरी दिवाकर प्रल्हादराव टेकाडे हे आपल्या शेतात खरीपपूर्व साफसफाईचं काम करत असताना मागून आलेल्या रानडुकरानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात त्यांना जोरदार धडक देत काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे। यात त्यांच्या छाती आणि पायाला गंभीर दुखापत झाली। दरम्यान याच परिसरात दुसऱ्या घटनेत तिवसा येथील महिला मजूर पद्माबाई कोंडे या वणी परिसरातील शेतात कापूस वेचत असताना रानडुकरानं त्यांच्यावरही हल्ला केला। या घटनेत त्या देखील जखमी झाल्या। दोनही जखमींना तातडीनं उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय तिवसा इथं दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या सलग घटनांमुळे ममदापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वारंवार होणाऱ्या रानडुकरांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा, तसेच जखमींना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मी जंगलात जात असताना माझ्या हल्ला केला रानडुकरांना, तर माझ्या मित्रानं मला अधरून आणला आहे। तर एका बाईवर सुद्धा हल्ला केला आहे। तिला साईड पेट्रोल आणला आहे। लागले पायाला जखम असणे।